प्रॅक्टिस सेट 4.2 आपण कंप्लीट केला. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.3 कडे वळूया. प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये आपल्याला शेअर्स म्हणजे शेअर मार्केट विषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की शेअर्स, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट of the capital. The value of a share is printed on the company's certificate with other details and it is called share certificate. जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर घेतो त्यावेळेस त्याची एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू त्याच्या प्रिंटेड सर्टिफिकेटवर असते. सेकंड आहे शेअर होल्डर. बघा, म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स विकत घेतो. शेअर होल्डर, अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड अ शेअर होल्डर. म्हणजे जे शेअर्स विकत घेतात त्यांना शेअर होल्डर असं म्हटलं जातं. आज तुम्ही बघितलं असेल की स्टॉक मार्केटमध्ये एखादा व्यक्ती एखादा शेअर्स घेतो, त्याची व्हॅल्यू कमी जास्त होत असते मार्केटमध्ये. रोज त्याची व्हॅल्यू चेंज होते, कधी कमी होते, कधी जास्त होते, कधी इक्वल राहते. त्याच्यावरती शेअर मार्केट डिपेंड असतं. स्टॉक एक्सचेंज, स्टॉक एक्सचेंज इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ अ शेअर्स टेक्स प्लेस. म्हणजे असं ठिकाण की जिथे शेअर्स विकले आणि घेतले जातात, बाय आणि सेल केले जातात. इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट और स्टॉक मार्केट. त्याला शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट जसं मुंबईला आहे त्याच पद्धतीने जिथून, म्हणजे आता समजा मला शेअर्स घ्यायचे तर मी तिथे जात नाही, तर मी ऑनलाईन त्या ठिकाणी आपण काय करतो, स्टॉक मार्केटमधून शेअर्स घेतो विकत किंवा आपण त्या ठिकाणी विकतो. तर अशा पद्धतीने आपण हे मार्केट चालतं. आता शेअर मार्केटमध्ये पुढचा पॉईंट आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा शेअर मी घेतला, विप्रो कंपनीचा असेल किंवा रिलायन्स डिजिटलचा असेल किंवा कुठलाही, तर तो जेव्हा मी विकत घेतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू प्रिंटेड असते ऑन द शेअर सर्टिफिकेट. इट्स कॉल्ड फेस व्हॅल्यू. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू ऑर प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पर व्हॅल्यू, पार. तर ही फेस व्हॅल्यू असते जेव्हा एखादी आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याच्या सर्टिफिकेटवर त्याची व्हॅल्यू असते. आता पुढचं आहे मार्केट व्हॅल्यू. लक्षात घ्या, हा मार्केट the price at which the shares are sold or purchased in the stock market is called market value. म्हणजे जेव्हा आपण शेअर्स विकत घेतो त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूनुसार कधी कधी डाऊन होतं मार्केट, मग अशा वेळेस त्याची व्हॅल्यू कमी असते आणि मग जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळेस त्याची मार्केट व्हॅल्यू ठरते. कधी कधी शेअर्सची व्हॅल्यू वाढते आणि मग आपण ते विकतो, तर अशा वेळेस ती मार्केट व्हॅल्यू आपल्याला इम्पॉर्टंट असते. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय, द पार्ट ऑफ ॲन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग शेअर होल्डर इज कॉल्ड डिव्हिडंड. म्हणजे कधी कधी प्रॉफिट जो होतो कंपनी काय करतं, शेअर होल्डर्सला डिव्हाइड करतं आणि मग तो प्रॉफिट डिव्हाइड केल्यानंतर तो डिव्हिडंडमधून त्या ठिकाणी आपण देता येतो. आता फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू याचं कम्पॅरिझन आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या, मार्केट व्हॅल्यूची जर का फेस व्हॅल्यूपेक्षा किंमत जास्त असेल तर शेअर इज ॲट प्रीमियम असतो. म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त. उदाहरणार्थ फेस व्हॅल्यू समजा 100 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू 200, याचा अर्थ मार्केटमध्ये त्याची किंमत जास्त आहे, म्हणजे शेअर काय झाला, हा प्रीमियम झाला त्या ठिकाणी. जर इक्वल असेल तर तो असतो पार. पाठच करून ठेवायचं, मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल फेस व्हॅल्यूपेक्षा तर तो प्रीमियम असतो शेअर, आणि मार्केट व्हॅल्यू जर का इक्वल असेल तर तो असतो पार. आणि मार्केट व्हॅल्यू जर कमी असेल आणि फेस व्हॅल्यू जर जास्त असेल याचा अर्थ तो डिस्काउंटमध्ये. उदाहरणार्थ आहे का, समजा मार्केट व्हॅल्यू एखादी शेअर घेतो आहे मी आणि त्याची मार्केट व्हॅल्यू जर 100 रुपये आणि शेअरची व्हॅल्यू जर 50 रुपये फेस व्हॅल्यू, याचा अर्थ काय झाला, तर मार्केट व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे तो प्रीमियम झाला. इक्वल आहे 100 रुपये 100 रुपये तर तो झाला पार. आणि कधी कधी मार्केट व्हॅल्यू कमी असते, म्हणजे मार्केट व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे जर का 200 रुपये असेल मार्केट व्हॅल्यू आणि त्याची फेस व्हॅल्यू जर त्या ठिकाणी 400 रुपये असेल, ग्रेटर असेल, याचा अर्थ तो डिस्काउंटमध्ये. मग अशा वेळेस काय होतं, शेअर मार्केटमध्ये ते सेल आणि बाय केले जातात. बरेच जण शेअर मार्केटमध्ये एखाद्या शेअरची किंमत डाऊन किती होते ते बघतात आणि डाऊन झाली की मग ते विकत घेतात, म्हणजे तो डिस्काउंटमध्ये गेल्यासारखा प्रकार होतो. कधी कधी त्याची व्हॅल्यू वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही, इक्वल राहते, आणि कधी कधी त्याची व्हॅल्यू वाढते. मग ज्यावेळेस ते प्रीमियममध्ये असतो शेअर त्यावेळेस जर त्याला कस्टमरला वाटलं की मला आता ते विकायचे आहेत, उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं की एक फेस व्हॅल्यू जर आपण एखाद्या वस्तूची जर पकडली, बघा फेस व्हॅल्यू समजा ती आहे 100 रुपये आणि मार्केटमध्ये तिची व्हॅल्यू नंतर वाढली, ती झाली 200 रुपये. तर मी जर काढले इथे
डिसमिस केले आणि पैसे जर काढले मार्केट व्हॅल्यूनुसार तर मला ती 200 रुपयांनी जाणार, म्हणजे मी ती घेणार पैसे. आणि कधी कधी काय होतं की मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू 100 आहे आणि कधी कधी त्याची मार्केट व्हॅल्यू समजा कमी झाली, डाऊन झाला 50, तर मग अशा वेळेस मला ती विकता येत नाही. मग ही 50 असणारी दुसरी लोक विकत घेतात शेअर्स आणि मग त्याची व्हॅल्यू वाढण्याची वाट बघतात. मग अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये पैसे काढले आणि टाकले जातात. तर बऱ्याच वेळेला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं जातं. ट्रेडिंग म्हणजे काय की डेली त्याच्यामध्ये पैसे काढले आणि टाकले जातात. उदाहरणार्थ ते सीझनवर पण डिपेंड असतं. जसं उन्हाळा असेल तर काही फॅन किंवा काही अशा वस्तू AC हे विकल्या जाणाऱ्या वस्तूंवरती ते पैसे लावले जातात. म्हणजे सिजनेबलसुद्धा शेअर मार्केटमध्ये व्हॅल्यूज कमी जास्त होत असतात. कधी कधी पावसाळ्यामध्ये काही व्हॅल्यूज कमी होतात, काही वाढतात हिवाळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने कधी कधी आता मागे मागे तुम्ही ऐकलं असेल की रिलायन्स डिजिटल किंवा कुठल्या पण कंपन्या कधी पडल्या तर कधी त्यांचे शेअर्स वाढले, तर यावरती तो शेअर मार्केट पूर्णपणे डिपेंड असतो. एक फॉर्म्युला पाठ करायचं आहे. त्या ठिकाणी सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. बघा, सम इन्व्हेस्टेड म्हणजे आपण किती इन्व्हेस्ट केले हे जर शोधायचे असेल पूर्ण, तर नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यूला फक्त काय करायचं त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी शेअर्स, बघा शेअर्समध्ये काय काय आहे, शेअर पहिला पॉईंट, सेकंड आहे शेअर होल्डर, तिसरा आहे स्टॉक एक्सचेंज, चौथा आहे फेस व्हॅल्यू, नंतर आहे मार्केट व्हॅल्यू आणि डिव्हिडंड. जर का मार्केट व्हॅल्यू जास्त असेल, फेस व्हॅल्यू कमी असेल तर तो प्रीमियम असतो. मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू इक्वल असेल तर पार, आणि मार्केट व्हॅल्यू ही कमी असेल आणि फेस व्हॅल्यू जास्त असेल तर तो याचा अर्थ डिस्काउंटमध्ये. लक्षात घ्या, म्हणजे मार्केट व्हॅल्यू जास्त आहे तर त्या ठिकाणी ह्यानुसार कमी जास्तनुसार आपल्याला त्याचे पार्ट करायचे. आणि सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू हा फॉर्म्युला मात्र त्या ठिकाणी पाठ करून ठेवा. आता आपण काय करूया, यावरती काही गणित आहेत ते गणित आपण थोडेसे सॉल्व करूया. आता इथे बघा पहिलं, आता कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. पहिला क्वेश्चन आहे 4.3. सिरियल नंबर दिला आहे पहिला 1, फेस व्हॅल्यू 100 आहे आणि शेअर इज ॲट पार. आता पार असेल तर तुम्हाला माहिती आहे की ती इक्वल असते, म्हणजे याचं उत्तर आहे ना 100. बघा, आता शेअर इज ॲट प्रीमियम. आता प्रीमियम जर म्हटलं तर इथे 500 आहे आणि इकडे 575, म्हणजे याचा अर्थ याची व्हॅल्यू जी वाढली ती कितीने वाढली, 75ने. आणि इकडे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू बघा का, मार्केट व्हॅल्यू 5 आहे आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. आता मार्केट व्हॅल्यू कमी आहे, याचा अर्थ हा कशामध्ये, डिस्काउंटमध्ये. डिस्काउंट ऑफ ₹5. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिला गणित सॉल्व करायचं आहे. तर एकदम सोपे आहेत. आता शेअर मार्केटवरती डिपेंड, ही गणित आपल्याला मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आणि या पद्धतीने गणित सॉल्व करायचे आहेत. आता 4.2च्या दुसऱ्या गणिताकडे वळण्याच्या आधी एक फॉर्म्युला आपण बघूया. त्यामध्ये थोडंसं नीट लक्षात द्या. हे 2 फॉर्म्युला आपल्याला लागणार आहेत पुढे. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे, रायटिंग करून ठेवा हा. फर्स्ट, की जर आपल्याला सम इन्व्हेस्टेड काढायचे असेल तर सम इन्व्हेस्टेड काढण्यासाठी सम इन्व्हेस्टेड इक्वल टू आपल्याला नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे तुम्ही किती शेअर्स घेतले, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय करायची. हा पहिला फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये सम इन्व्हेस्टेड काढताना आपल्याला त्याचे नंबर ऑफ शेअर जेवढे असतील, समजा 100 आहेत नंबर ऑफ शेअर्स आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 50 आहे, तर त्याचं मल्टिप्लिकेशन हे तुमचं सम इन्व्हेस्टेड असणार. आणि सेकंड आपल्याला एक फॉर्म्युला आवश्यक आहे, तो म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी. आता रेट ऑफ रिटर्न काढायचं असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. जो फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला उत्तरं एकदम पटापट येतील. त्यामुळे शक्यतो रेट ऑफ रिटर्न काढताना आपण फॉर्म्युलाच यूज करणार आहे.
फॉर्म्युला आहे रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड इन्कम, बघा डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड जो आपण आधी काढला तो, सम इन्व्हेस्टेड इंटू 100. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी. तर दोन फॉर्म्युले आहेत, सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, आणि सेकंड आहे रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.3 आपला दुसरा क्वेश्चन चालू आहे. मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स. बघा लक्ष द्या, आता तुमच्या लक्षात येईल तो फॉर्म्युला कसा यूज करायचा. बघा मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स, म्हणजे त्या ठिकाणी तो 50 शेअर्स त्याने घेतलेत ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. म्हणजे बघा फेस व्हॅल्यू आहे 100 आणि नंबर ऑफ शेअर्स त्या ठिकाणी बघा नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू 50 आहे. आपल्याला रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, लक्षात ठेवा इथे. आता त्यांनी डिव्हिडंड दिला आहे 20%, डिव्हिडंड इक्वल टू 20%. याचा अर्थ 20% म्हणजेच ₹20 पर शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. या फेस व्हॅल्यूवरती 20 आपल्याला रुपीज हा डिव्हिडंड भेटणार. मग आपण इथे फॉर्म्युला जर यूज केला, फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी रेट ऑफ रिटर्न इक्वल टू, आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड, सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. याची मार्केट व्हॅल्यू पण दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू आहे 80. आता एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 80 आहे आणि त्याचा डिव्हिडंड आहे पण ₹20. म्हणजे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये डिव्हिडंड इन्कम 20 अपॉन एका शेअरची आहे, त्यामुळे मार्केट व्हॅल्यू एका शेअरची आहे 80 गुणिले आपल्याला करायचे 100. बघा आता इथे 0 गेला, 0 गेला, हा 0 गेला. आता 20 गुणिले 10 भागिले 8, बघा म्हणजे इथे होणार 200 भागिले 8, याची किंमत होणार 25. म्हणजे आपल्याला रेट ऑफ रिटर्न किती भेटला 25%. रेट ऑफ रिटर्न आला 25%. तर अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं. याच्यामध्ये एका शेअरचा डिव्हिडंड आहे 20 पर शेअर आपण पकडला आणि मार्केट व्हॅल्यू 80 आहे. याचा अर्थ डिव्हिडंड 20 भागिले 80 गुणिले 100 करायचा आणि रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला यूज केला की तुम्हाला 25% तुमचं आन्सर भेटतं. सोप्या पद्धतीने आपण सॉल्व करूया. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3कडे नीट लक्ष द्या. जोसेफ परचेस फॉलोविंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. आता इथे लक्ष द्या, आपल्याला जोसेफने जे कंपनी जी आहे, कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी, तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यांची पहिले सम इन्व्हेस्टेड काढावे लागेल आणि मग टोटल मारायची. आता एकदम सोप्या पद्धतीने बघूया आपण फर्स्ट पॉईंट तयार करूया. कंपनी ए. आता कंपनी ए मध्ये आपण पहिले इन्व्हेस्टमेंट बघूया. बघा कंपनी ए मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शेअर्स दिलेले आहेत. किती शेअर्स आहेत टोटल? शेअर्स आहेत 200. त्यानंतर फेस व्हॅल्यू आहे 2 आणि त्याचा प्रीमियम आहे, प्रीमियम म्हणजे वाढलेले, लक्षात घ्या, आपण मागे तेच बघितलेलं आहे. प्रीमियम आहे ₹18.
याचा अर्थ याची मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू प्लस आपल्याला काय करावं लागेल, प्रीमियम घ्यावं लागेल. म्हणजेच आपल्याला 2 + 18 याची व्हॅल्यू होणार 20, म्हणजे ₹20 ही त्याची मार्केट व्हॅल्यू झाली. आता सम इन्व्हेस्टेड आपण काढूया. कंपनी एची सम इन्व्हेस्टेड ऑफ कंपनी ए इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स. लक्षात घ्या, हे शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू करायचे. मग आता नंबर ऑफ शेअर्स आहेत 200 आणि मार्केट व्हॅल्यू किती झाली 20. याचा अर्थ 200 गुणिले 20 किती होतात, ₹4000. हे झालं कंपनी ए. त्याला थोडंसं हायलाईट करतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कंपनी एमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती झालेली आहे 4000. आता बघा, हा कंपनी एचा पॉईंट आहे. आपल्याला राईट साईडला मी जागा ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला टोटल मारायची आहे शेवटी कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सीची. आता नंबर ऑफ शेअर्स कंपनी एचे झाले. आता कंपनी बीकडे वळूया. सोपं आहे. प्रीमियम म्हणजे 18मध्ये ती व्हॅल्यू वाढते, म्हणजे मार्केट व्हॅल्यू तिथे ₹2 वाढणार, तर टोटल 20 होणार आणि त्याला मल्टिप्लाय नंबर ऑफ शेअर्स करायचे. आता कंपनी बीमध्ये त्यांनी काय काय पॉईंट्स दिले चेक करूया. आता सेकंड पॉईंट कंपनी बी. आता कंपनी बीमध्ये 45 शेअर्स आहेत. त्यांनी जे शेअर्स सांगितले ते आहेत 45 आणि त्याची मार्केट व्हॅल्यू दिली आहे 500. मग आता इन्व्हेस्टमेंट ऑफ कंपनी बी इक्वल टू सेम फॉर्म्युला ना, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता नंबर ऑफ शेअर्स आहेत 45 इंटू मार्केट व्हॅल्यू आहे 500, म्हणजे या ठिकाणी 45 इंटू 500 होणार ₹22,500. आणि ही झाली कंपनी बीची इन्व्हेस्टमेंट. त्याला हायलाईट करतो मी. आपल्याला 3 व्हॅल्यूज भेटणार. त्यांनी कंपनी ए, बी आणि सी सांगितल्या. बघा, कंपनी ए, कंपनी बी. आता आपण कंपनी ए झाला कंपनी, आता आपण बी बघितला. आता आपल्याला कंपनी सीकडे वळायचं आहे. लास्ट पॉईंट येतो थर्ड, कंपनी सी. त्यांनी कंपनी सीचं सांगितलं आहे की शेअर्स 1 आहे, 1 शेअर, आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आहे ₹10,540 रुपीजमध्ये. मग आता नंबर ऑफ शेअर्स फॉर्म्युला तोच येणार, सम इन्व्हेस्टमेंट ऑफ कंपनी बी, सी, इन्व्हेस्टमेंट ऑफ कंपनी सी इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स, पूर्ण लिहायचं हे, इंटू मार्केट व्हॅल्यू. मग नंबर ऑफ शेअर आहे 1 इंटू मार्केट व्हॅल्यू आहे 10,540. याचा अर्थ याची इन्व्हेस्टमेंट झाली ₹10,540 कंपनी सीची. मग आता कंपनी सीची आपल्याला भेटली. आता हे तिन्ही झाले बघा, लक्षात घ्या. हा झाला कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी. आता बघा, आपण काय केलं, कंपनी एची इन्व्हेस्टमेंट सेम फॉर्म्युला यूज केला, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या ठिकाणी काढू शकतो. हा फॉर्म्युला तिन्ही ठिकाणी आहे. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट बघा, आता आपल्याला काय करायचे, टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल, कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सीची इन्व्हेस्टमेंट ॲड करायची. इन्व्हेस्टमेंट ऑफ कंपनी ए प्लस इन्व्हेस्टमेंट ऑफ कंपनी
बी प्लस इन्व्हेस्टमेंट ऑफ कंपनी सी. आता कंपनी एची इन्व्हेस्टमेंट आहे 4000 प्लस दुसरी आहे 22,500 कंपनी बी आणि कंपनी सी आहे 10,540 यांची टोटल. त्या ठिकाणी होते 37,040. तर अशा प्रकारे टोटल इन्व्हेस्टमेंट इज ₹37,040. तर अशा प्रकारे हे गणित सॉल्व करायचं एकदम इझी आहे. सगळ्यांचे सम इन्व्हेस्टमेंट यूज करायचं फॉर्म्युला नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू आणि त्या पद्धतीने ते सॉल्व करायचं. पुढच्या गणिताकडे वळूया. क्वेश्चन 4 आहे श्रीमती देशपांडे परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ॲट ए प्रीमियम ऑफ ₹20. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर 20,000. प्रश्न एकदम सोपा आहे. थोडंसं समजून घ्या क्वेश्चनला. पहिलं आपण त्या ठिकाणी पॉईंट्स मांडूया. पहिलं त्यांनी काय दिलेत, फेस व्हॅल्यू दिलं आहे, ती आहे ₹5 आणि ॲट अ प्रीमियम त्यांनी प्रीमियम म्हणजे त्याची किंमत वाढलेली आहे, प्रीमियम ₹20. याचा अर्थ याची मार्केट व्हॅल्यू होणार 5 + 20 म्हणजेच 25. म्हणजे प्रीमियम हा फेस व्हॅल्यूमध्ये ॲड करायचा. आता आपल्याला काय विचारलं आहे की हाऊ मेनी शेअर्स, पण आपण इथे फॉर्म्युला यूज करूया. सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता इथे सम इन्व्हेस्टेड जी आहे ती आहे 20,000 इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स त्या ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत. आणि मार्केट व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे 25. मग आता नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू 20,000 अपॉन 25 टू 20,000 अपॉन 25. आता याला डिवाइड केलं की तुम्हाला आन्सर येईल 800. याचा अर्थ श्रीमती देशपांडे गॉट 800 शेअर्स. तर अशा पद्धतीने पहिले आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या, पॉईंट्स मांडताना थोडं काळजीपूर्वक पॉईंट्स मांडा. आता इथे आपण जो फॉर्म्युला यूज केला आहे तो आहे सम इन्व्हेस्टेड, जे आपण 2 फॉर्म्युले सुरुवातीला लिहिले होते ते. त्याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू भेटते 800 शेअर्स. तर अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन नंबर पुढचा घेऊया. 5 नंबर. 2 क्वेश्चन्स आहेत अजून. 5व्यामध्ये बघा, श्री शांतीलाल हॅज परचेस 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. आता लक्षात घ्या, आता या ठिकाणी तुम्हाला शांतीलाल हॅज परचेस 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. नीट लक्ष द्या. आता याची फेस व्हॅल्यू आहे 100 आणि याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती आहे ₹120. आता इथे डिव्हिडंड आहे 7%. 7% मीन्स ₹7 ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ 120. त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे 120. तर आपण इथे फॉर्म्युला यूज करूया रेट ऑफ रिटर्नचा. तुम्हाला रेट ऑफ रिटर्न विचारलं आहे, रेट ऑफ रिटर्न
इक्वल टू आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. मग आता इथे डिव्हिडंड इन्कम आहे 7 अपॉन सम इन्व्हेस्टेड 120, मार्केट व्हॅल्यू 1 आहे, त्यामध्ये इंटू 120 आणि इंटू 100 होणार. आता इथे 0 गेला 0 गेला म्हणजे 7 ते 70 होतील अपॉन 12. म्हणजे याचा आन्सर आपण जर डिवाईड केलं तर 5.83%. जर तुम्ही भाग देऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. इथे 12 आणि इथे किती घ्यायचे 70. 12 72, 12 पंचे 60. इथे किती उरलं 0 आणि इथे 1. आता पॉईंट घेतला, पुढे 0 घेतला, 12 96. ते 4 उरले, 0 घेतला, 12 36. आता पुढे 0 0 येत राहणार म्हणजे 83 येत राहणार, म्हणजे आपला आन्सर येणार 5.83. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेट ऑफ रिटर्न त्या ठिकाणी 5.83% भेटला. मग शेवटी आन्सर लिहायचं, दी रेट ऑफ रिटर्न फॉर शांतीलाल इज 5.83%. एकदम सोपं आहे. मार्केट व्हॅल्यू 120 आहे, डिव्हिडंड 7 होणार ऑन 120, डिव्हिडंड अपॉन इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 करायचे आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला 5.83 भेटणार. हा झाला रेट ऑफ रिटर्न. आता या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा क्वेश्चन आहे 6 नंबर. इन द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. आता यातले आपल्याला 2 दिलेत, कंपनी ए आणि कंपनी बी. तर आपण याचे काय करूया, 2 भाग करूया, कंपनी ए आणि कंपनी बीचे. बघा भाग करू आपण. त्या ठिकाणी मी 2 भाग करतो, एक कंपनी ए आणि कंपनी बी, आणि मग आपण त्याच्यामध्ये काय करूया, कंपॅरिझन करूया. हे 2 पॉईंट करूया. कंपनी ए. आता कंपनी एने जो डिव्हिडंड सांगितला आहे तो आहे 60%. बघा का डिव्हिडंड किती आहे, 60%. याचा अर्थ त्याची मार्केट व्हॅल्यू दिले 80. बघा याचा अर्थ हा 60% जो आहे म्हणजेच ₹60. बघा का हा काय ₹60 ऑन शेअर 80. या 80 वरती तो ₹60 आहे. त्याच्यानंतर कंपनी बीकडे बघा, त्याचा त्या ठिकाणी डिव्हिडंड आहे 20%, म्हणजे ₹20 ऑन द शेअर 120. आता फॉर्म्युला दोघांना सेम येणार. रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे आपल्याला. रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. सेम इथे पण येणार. रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड. आता आपण किमती टाकूया. इथे डिव्हिडंड इन्कम आहे 16/80 गुणिले 100 आणि तिकडे 20/120 गुणिले 100, म्हणजेच याचं येतं 20% आणि कंपनी बीचे येतात 16.67. आता तुमच्या लक्षात येईल फ्रॉम 1 and 2. कंपनी एचं आहे 20% आणि कंपनी बीचे आहेत 16.67. याचा अर्थ कोणाचे रिटर्न जास्त आहेत तर कंपनी ए, म्हणजे मोर प्रॉफिट कोणाचं आहे
कंपनी एच आहे. आणि मग आपण आन्सर लिहू शकतो की द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. तर अशा प्रकारे तुम्हाला रेट ऑफ रिटर्न दोनच फॉर्म्युले आहेत, एक आहे रेट ऑफ रिटर्न आणि एक आहे सम इन्व्हेस्टेड. तर या एकाच दोन फॉर्म्युल्यांमध्ये तुम्हाला ही पूर्ण गणितं सॉल्व करायची आहेत. पुन्हा एकदा थोडंसं गणितांकडे वळूया. याच्यामध्ये पहिलं जे होतं त्यामध्ये मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल तर प्रीमियम, मार्केट व्हॅल्यू इक्वल असेल तर पार आणि मार्केट व्हॅल्यू कमी असेल तर डिस्काउंट. त्याच्यावर आपण पहिलं गणित सॉल्व केलं ते. त्याच्यानंतर सम इन्व्हेस्टमेंटचे दोन फॉर्म्युले आहेत. सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आपण याचाच फॉर्म्युला यूज केला आहे. आता क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा, त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू 80 आहे, नंबर ऑफ शेअर्स 50 आहे, डिव्हिडंड 20 आहे. याचा अर्थ 20 पर शेअर आपल्याला त्या ठिकाणी 80 आहे. इथे मार्केट व्हॅल्यू आपल्याला किती आहे? 80. मग या डिव्हिडंड इन्कम त्या ठिकाणी 20/80 होणार इंटू 100, म्हणजेच 20 × 10/8, 200/8 येतात 25%. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघितला आपण, कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी. आपण कंपनी एचे शेअर्स आणि मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाय केली. अशा प्रकारे 3 आणि तिघांची बेरीज केली आपण, तर 37,040 आपला आन्सर येतं. चौथ्यामध्ये आपल्याला देशपांडे यांचं त्या ठिकाणी प्रीमियम असल्यामुळे त्याची ॲडिशन करायची, 5 + 20 25 होणार. सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. त्यांनी इन्व्हेस्टमेंट 20,000ची केले, फॉर्म्युला यूज केला तर 800 शेअर्स त्या ठिकाणी येतात. पाचव्यामध्ये त्या ठिकाणी शांतीलाल परचेस केलेले आहेत, त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू 120 आणि डिव्हिडंड 7 आहे, म्हणजे 7 इन्व्हेस्टमेंट ऑफ 120 होणार. म्हणजेच डिव्हिडंड इन्कम 7 आणि आपण सम इन्व्हेस्टेड 120 इंटू 100 करायचे, 5.83 तुमचं आन्सर येतं. आणि क्वेश्चन नंबर 6मध्ये कंपनी ए आणि कंपनी बी या दोघांचे रेट ऑफ रिटर्न काढायचे. फॉर्म्युला रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 करायचे. त्यानुसार एकाचे 20%, एकाचे 16.7%. याचा अर्थ फ्रॉम 1 and 2 आपल्याला लक्षात येईल की कंपनी ए ही कंपनी बीपेक्षा जास्त प्रॉफिटेबल आहे. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 4.3 आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आता आपण पुढच्या लेक्चरला प्रॅक्टिस सेट 4.4 कडे वळूया.